बस. सर्वांनाच माहिती आहे, की विद्यार्थ्यांना संख्यांची ओळख असते. मात्र संख्या नाम लिहायचं म्हटलं, की ती थोडी अडखळतात, थोडी कंटाळतात. आनंददायी पद्धतीनं विद्यार्थ्यांच्याकडून 0 ते 50 ही संख्या नामे लिहून घेण्यासाठी विविध गोष्टींचा वापर केला जातो. आज आपण बघणार आहोत खेळाधारित अध्यापन पद्धती. याच्यासाठी आज आपण सापशिडी या खेळाचा यामध्ये कसा वापर करता येईल हे पाहणार आहोत. यासाठी आपल्यासोबत आहेत खोत मॅडम, नमस्कार, आणि गंधारे मॅडम. नसल्या. ज्यावेळेस आपण नेहमी सापशिडी खेळत असतो, आपल्याला सर्वांनाच माहीत आहे, की याच्यामध्ये सोंगटी असते आणि फासे असतात. तर फासे ज्यावेळेस जेवढे फासे पडतील, तेवढीच आपण सोंगट्या पण पुढे सरकवत असतो. यामध्ये एक साप आणि दुसरी शिडी असे 2 त्याच्यामध्ये असतात. जेव्हा आपण शिडी चढतो, तर त्यावेळेस ते पुढच्या स्तरावर जाते. तर साप ज्यावेळेस आपल्याला आपल्या ह्याच्यामध्ये येतो, तर त्यावेळेस आपण तो खालच्या स्तरावर येतो. ही आपली नेहमीची सापशिडीची पद्धत आहे. तर आपण या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने खेळावर आधारित सापशिडी आपण कशी हे करायची या पद्धतीनं आपण थोडंसं पाहू. बरोबर. आपण वेगळ्या पद्धतीने सापशिडी खेळणार. पण या सापशिडीमध्ये हा जो सोंगटा आहे, तो पडल्यानंतर सपोज 6 पडला, तर आपल्याला काय करायचं, 6 हा अंक ह्या कागदावर लिहायचा आहे. आपल्या दोन्ही सहकाऱ्यांची खात्री करून घ्यायची आहे आणि मग तो 6 अंक या दोघांनी जर ठरवला बरोबर आहे, तरच आपल्याला ही सोंगटी आहे, तर ती पुढच्या घरामध्ये जाणार आहे. अन्यथा आपल्याला तिथेच, जर आपण चुकीचं लिहिलं, तर आपल्याला तिथेच थांबावं लागणार. ठीक आहे, सुरुवात करूयात? हो. माझा एक पडलेला आहे 1. ओके. लिहिलेला 1 हा अंक बरोबर आहे. त्यामुळे खोत मॅडम आता आपली सोंगटी हलवू शकतात आणि मी हातात फासा घेत आहे. याच्यामध्ये होतं काय, की प्रत्येकाला हा अंक लिहिता येतो का, याची खात्री होते आणि संख्या नाम येणं आत्ता असं झालं, की मॅडमनी एक चूक केली, की त्याच्यामध्ये ऐक हा शब्द झालेला आहे. एक नाही. त्याच्यासाठी काय पाहिजे? तर आता मॅडमचे जे सवंगडी असतील, तो हा शब्द दुरुस्त करतील आणि तो कशा पद्धतीनं लिहायचा आहे, ते त्यांना दाखवतील. आणि बरोबर लिहिलेला शब्द त्या त्यांनी बरोबर लिहिलं आहे याची खात्री केल्यानंतर आपण त्यांच्याकडून फासा घेणार आहे. मात्र आता यांचा खेळण्याचा चान्स गेलेत आहे. मला 2 पडलेले आहेत. मात्र 2 हा अंक मला इथे लिहून दाखवावा लागेल. मी बरोबर लिहिलं आहे. बरोबर याची खात्री केल्यानंतर मगच मी माझी संगती हलवून इथे 2 वरती आणू शकते. मला मिळालेला आहे 6. आता 6 आणि त्यांची सोंगटी होती पहिल्यांदा 1 या याच्यावर 1 या घरामध्ये आणि मिळालेले 6. याची बेरीज होईल 6 आणि 1 7. 7. मग आता अंक कितीचा लिहायचा आहे आपल्याला? 7. 7. मॅडमनी 7 बरोबर लिहिलं आहे याची खात्री केल्यानंतर मॅडमनं आपली सोंगटी 1, 2, 3, 4, 5, 6 म्हणजे तो 7व्या घरात गेले. 7व्या घरात गेल्याची आपण खात्री केली. 5 नंतर मॅडमना पडलेले आहेत 5. आता काय केलं? 5 हे बरोबर आहे. त्यामुळे मॅडम आपली सोंगटी हलवू शकतात आणि ही 6 वर 5 या घरामध्ये येईल. कारण मॅडमनी अजून खेळ सुरूच केला नव्हता.
अशा पद्धतीने आपण सापशिडीच्या मदतीने विद्यार्थ्यांच्यामध्ये संख्यालेखन आनंददायी पद्धतीने घडवून आणू शकतो. विद्यार्थ्यांना संख्यालेखनाचा सराव घेऊ शकतो आणि विद्यार्थ्यांना हे कळणारसुद्धा नाही की ते गणिताचा अभ्यास करत आहेत. धन्यवाद. सर्वांना नमस्ते. 0 ते 50 संख्यानामे लिहिता येणं या स्तरावरती विद्यार्थ्याला घेऊन जाण्यासाठी अक्षरी संख्यालेखनाचा विद्यार्थ्यांचा सराव करून घ्यावा लागतो. हा सराव कंटाळवाणा, त्रासदायक होऊ नये यासाठी आपण वेगवेगळ्या अध्यापन पद्धती वापरतो. कला अनुदेशन अध्यापन ही अशीच एक आनंददायी अध्यापन पद्धती आहे. आज आपण विद्यार्थ्यांना 0 ते 50 संख्यानामे कलेच्या माध्यमातून कशाप्रकारे लिहून घेऊ शकतो हे पाहणार आहोत. त्यासाठी आपण कला प्रकार निवडणार आहे तो चित्रकला. आपण वापरत आहोत त्यासाठी क्रेयॉन्स, असे स्केच पेन. मात्र यासाठी फळ्यावरील रंगीत खडू, रंगीत पेन्सिल याचाही तुम्ही वापर करू शकता. आता शिक्षकांनी करायचं काय, तर वर्गामध्ये 2 ग्रुप करायचे. 2 ग्रुपमध्ये अजिबात बोलणे होणार नाही, अशी सूचना द्यायची. आता एका ग्रुपने संख्या चित्राच्या माध्यमातून काढायची आणि दुसऱ्या ग्रुपने ती संख्या ओळखून लिहायची. बरोबर ओळखली तर त्या ग्रुपला 1 गुण मिळेल. नाही ओळखली तर गुण मिळणार नाही. तसेच संख्या काढणाऱ्या ग्रुपने संख्या काढताना काही चूक केली तर त्यांनाही गुण मिळणार नाही. मात्र चूक करूनही दुसऱ्या ग्रुपने संख्या ओळखली तर दुसऱ्या ग्रुपला गुण मिळेल. असे सर्वसाधारणपणे काही नियम ठरवून घ्यायचे. त्यानंतर एकक आणि दशकासाठी एक आकार ठरवून घ्यायचा. जसे मी इथे फुलाचा मधला गाभा म्हणून हा भरीव गोल ठरवत आहे, ज्याला मी दशक म्हणते. आता फुलाच्या पाकळ्या या सुट्टे एकक दर्शवणाऱ्या आहेत. त्यासाठी मी हा लाल रंग वापरत आहे. आता पहा, पहिल्या ग्रुपने एक भरीव गोल काढला आहे आणि त्याला एकूण 6 पाकळ्या काढल्या आहेत. हं? त्यामुळे पहिल्या ग्रुपला 1 गुण मिळाला. हं? शिक्षकांनी आधीच एकक आणि दशक अशी घरे तयार करून ठेवायची. एकक आणि दशक. आता दुसऱ्या ग्रुपने न बोलता शांतपणाने हे फूल पाहून एककाच्या ठिकाणी किती आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6 म्हणून एककाच्या ठिकाणी 6 अंक लिहायचा. दशक 1 आहे म्हणून दशकाच्या ठिकाणी 1 हा अंक लिहायचा. तयार होणारी 16 ही संख्या अंकात दर्शवायची. दर्शवली? आता पुन्हा 16 ही संख्या अक्षरी लिहून दाखवायची आहे. म्हणजे ही कशी लिहिणार? 16. हे दुसऱ्या ग्रुपनं पूर्ण केलं तर दुसऱ्या ग्रुपला सुद्धा 1 गुण मिळेल. आता दुसरा ग्रुप एक संख्या मनात धरून त्याचे फूल काढेल. त्यासाठी दुसऱ्या ग्रुपने समजा 42 ही संख्या गृहीत धरली. असे 4 गोल त्यांना काढायला लागतील, बरोबर आहे? आणि त्याला 2 पाकळ्या काढायला लागतील. मात्र त्यांनी काय केलं, हे जे 4 गोल आहेत हे असे काढले. 1, 2, 3, 4 आणि 2 पाकळ्या काढलेल्या आहेत. 4 हां. दुसऱ्या ग्रुपने बरोबर 4 दशक आणि 2 एकक असे मांडून दाखवले. म्हणजे 4 दशक आणि 2 एकक संख्या झाली 42 आणि त्यांनी ही लिहिली सुद्धा बरोबर 42. ठीक आहे? आणि त्यानंतर त्यांना 1 गुण मिळाला. मात्र पहिल्या ग्रुपने संख्या बरोबर लिहिली, पण काढलेला आकार हा फुलाचा नव्हता. त्यासाठी त्यांना भरीव गोल आणि पाकळ्या यांची रचना साधारणपणे अशी करायला लागली असती.
की ज्यामुळे हा आकार फुलासारखा दिसेल. यामध्ये त्यांची चूक झाली. त्यामुळे फुलाच्या आकारात संख्या काढणाऱ्या या ग्रुपला हा गुण मिळणार नाही. अशा प्रकारे हा खेळ आपण पुढे रंगवत नेऊ शकतो. प्रत्येक वेळी फुलंच काढली पाहिजेत असंही काही नाही. असे कोणतेही 2 आकार घ्या, ज्यातील एक आकार एकक दर्शवेल आणि दुसरा आकार दशक दर्शवेल. म्हणजे आता समजा, की आता आपण घराचा आकार घेऊ. तर हा चौकोन जो दशक दर्शवेल आणि घराची कौले ही एकक दर्शवतील. आणि तुम्ही बघू शकता, की इथे मी 2 चौकोन काढणार आहे आणि 9 कौले काढणार आहे. हे मी 2 चौकोन काढलेले आहेत आणि 1, 2, 3, 5, 6 हा मी एक घराचा आकार काढलेला आहे, ज्याच्यामध्ये 2 चौकोन काढलेले आहेत आणि 9 कौले काढलेले आहेत. मग अर्थात संख्या किती होणार आता याच्यातली? एकक किती झाले? 3, 3, 6, 7, 8, 9. दशक किती झाले? 2 चौकोन आहेत म्हणजे 2. संख्या झाली 29. ही लिहिणार अशी 29. हं. अशा प्रकारे आपण कला आणि अध्यापन यांचा संबंध साधू शकतो आणि विद्यार्थ्यांना संख्या नामे लिहिण्यासाठी प्रेरणा देऊ शकतो. धन्यवाद. नमस्कार शिक्षक मित्र हो. आज आपण निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत गणित विषयातील अध्ययन स्तर 20 0 ते 50 संख्यांनामे लिहितो अक्षरी यामधील फक्त सुरुवातीचे 0 ते 10 संख्यांनामे लिहितो या अध्ययन स्तर अभ्यासणार आहोत. हा स्तर विद्यार्थ्यांमध्ये कला ही अध्यापन पद्धत वापरून विद्यार्थ्यांमध्ये कसा विकसित करू शकतो हे पाहणार आहोत. आतापर्यंत आपण संख्या लेखन अभ्यासलो आहोत. आता आपण विद्यार्थ्यांना 0 ते 10 संख्यांनामे लेखन करण्यासाठी प्रोत्साहन कसे द्यावे, त्याचा आत्मविश्वास वाढावा, संख्या लेखन, गणिती क्रिया, आकलन गोडी लागावी यासाठी आपण विद्यार्थीप्रिय आर्ट बेस्ड ही अध्यापन पद्धत वापरणार आहोत. शिक्षक मित्र हो, विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी, गणिताची गोडी लागण्यासाठी आनंददायी पद्धतीने या स्तराची सुरुवात करूया. प्रथमतः हे पहा, हे आहे स्वनिर्मित आपल्या पट्ट्या. आता ह्या पट्ट्या वापरून आपण काय करणार आहोत, विद्यार्थ्यांकडून एक कृती करून घेणार आहोत. तर पहा, चित्र अंक आपण खाली दिलेला आहे 1, दुसरे आहे अंकपट्टी आपली 2, त्यानंतर आहे अंकपट्टी 3, चौथी आहे अंकपट्टी 4, पाचवी आहे अंकपट्टी 5, त्यानंतर 6, 7, 8, 9 आणि 10 अशा पद्धतीने आपण अंकपट्टीचा वापर करून विद्यार्थ्यांना आर्ट बेस्ड ह्याच्यावर आधारित विद्यार्थ्यांना आपण काय करू शकतो, 0 ते 10 हे अंक वापरून विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण कृती आपण करू शकतो. ह्यामुळे विद्यार्थ्यांचा आकलन 0 ते 10 अंक आकलन किती झालं आहे हे आपल्याला कळेल. 0 ते 10 अंकपट्टी जोडून एक चित्र तयार करतील. आता या चित्रामुळे आपल्याला विद्यार्थ्यांचा क्रम आकलन ओळखता येईल. शिक्षक मित्र हो, आता आपण आर्ट बेसवर आधारित विद्यार्थ्यांना 0 ते 10 संख्यानामे लिहिण्यासाठी एक नाविन्यपूर्ण कृती पाहूया. तर पहा, आता ह्या कृतीमध्ये सर्वप्रथम आपल्यासाठी एक चित्र आपण आता या चित्रामध्ये विद्यार्थ्याच्या टी शर्टावर अंक आहे. त्या अंका एवढे त्याच्या हातात आपणाला फुगे द्यायचे आहेत. फुगे देण्यासाठी आपण या टिकल्यांचा वापर करणार आहोत. चित्राच्या एका बाजूला क्ले आणि त्यावरती आपण क्लेवरती अंकांचे अक्षरी लेखन चिटकवणार आहोत. तर मग चला कृती करूया. चित्र क्रमांक 1, मुलाने 0 ह्या अंकाचे टी शर्ट घातले आहे, म्हणून त्याच्या हातात आता काहीच फुगे येणार नाहीत आणि क्लेवरती आता आपण 0 हा अक्षरी
लिहूया. तर पहा, 0 हा ह्या पद्धतीने आपण अक्षरी लिहून विद्यार्थ्यांना दाखवू शकतोय. आता पहा चित्र क्रमांक 2. पहा, आता पहा चित्र क्रमांक 2. आता मुलाने पहा 1 या अंकाचे टी-शर्ट घातले आहे. म्हणून हातात 1 फुगा येणार. म्हणून आपण त्याच्या हातामध्ये 1 फुगा टिकली चिटकवून देऊया आणि अक्षरी क्लेवरती 1 हा अंक लिहूया. हा पहा 1 फुगा विद्यार्थ्याच्या हातात आहे आणि 1 अक्षरी आपण ह्या पद्धतीने लिहून विद्यार्थ्यांना 1 ही संकल्पना आपण समजावू शकतो. विद्यार्थ्यानं घातलेला आहे 10 या अंकाचं टी-शर्ट घातला आहे. आता ह्या टी-शर्ट 10 या अंकानं विद्यार्थ्याच्या हातामध्ये एकूण 10 फुगे येणार. मग आता 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 अशा विद्यार्थ्याच्या हातामध्ये एकूण 10 फुगे येणार. आता ही 10 संकल्पना आपण शाब्दिक ह्या पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना समजावून सांगू शकतो. तर शिक्षक मित्र हो, अशा पद्धतीने 0 ते 10 अंक आपण विद्यार्थ्यांना समजून सांगू शकतो. तर आता आपण विद्यार्थ्यांना कितपत समजले आहे हे पडताळणी करण्यासाठी एक आनंदीदायी वर्कशीट सोडवून घेऊया. तर मग पहा शिक्षक वर्ग ही आहे स्वयंनिर्मित वर्कशीट. अशा पद्धतीने वेगवेगळी वर्कशीट तयार करून विद्यार्थ्याच्या विचारशक्तीला चालना देऊन वर्कशीट आपण सोडवून घेऊ शकतो. पहा, दिलेल्या वर्कशीटमध्ये चित्राचे निरीक्षण करा व खालील प्रश्नांची उत्तरे द्या किंवा त्याला गोल करा. आता वर्कशीट आहे किती. आता ह्या वर्कशीटमध्ये चित्रात मांजर किती आहेत. पहा, चित्रात मांजर 5 किंवा 7 हे आहेत. आता चित्राचं निरीक्षण करायचं आहे आणि मांजर आपल्याला मोजायचे आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. मग शाब्दिक विद्यार्थी आपल्याला 7 ही संख्या किंवा अक्षरी संख्यानामे आपल्याला सांगू शकतील. म्हणजे उत्तर येणार चित्रात मांजर 7 आहेत. आता त्यानंतर चित्रात चेंडू 6 किंवा 4 आहेत. आता चित्रात चेंडू बघा 1, 2, 3, 4 एकूण 4 आहेत. म्हणजे विद्यार्थी चित्रात चेंडू 4 आहेत. ही संकल्पना विद्यार्थ्यांना स्पष्ट होईल. आता पहा, चित्रात सफरचंद 3 किंवा 2 आहेत. विद्यार्थी चित्राचं निरीक्षण करतील आणि चित्रामध्ये एकूण 3 सफरचंद आहेत. तर विद्यार्थी आपल्याला सांगतील की चित्रात सफरचंद 3 आहेत. आता यानंतर आपला 4था प्रश्न आहे, चित्रात मोटार गाडी 2 किंवा 8 आहेत. चित्रामध्ये पहा मोटार गाडी एकूण 2 आहेत. त्या पद्धतीने 0 ते 10 संख्यानामे लिहिणे याचे दृढीकरण करून घेण्यास आपणास मदत होईल. तर शिक्षक मित्र हो, अशा कला व क्राफ्ट अध्यापन पद्धत वापरून आपण 0 ते 10 संख्या व संख्यानामे लिहिण्यास प्रवृत्त करू शकतो. निपुण महाराष्ट्र अभियान गणित संख्यावरील एक पाऊल प्रगती पथावर टाकूया आणि विद्यार्थ्याच्या प्रगतीला हातभार लावूया. धन्यवाद. तर शिक्षक मित्र हो, आज आपण निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत गणित विषयातील अध्ययन स्तर क्रमांक 20 0 ते 50 संख्यानामे लिहितो हा अध्ययन स्तर अभ्यासणार आहोत. यामध्ये विद्यार्थ्यांना अंकांचे दृढीकरण होणे फार महत्त्वाचे आहे. अंकी लेखन त्याचबरोबर अंकाचे अक्षरी लेखन कसे पक्के करता येईल ते आपण पाहूया. प्रथम अंकांची ओळख करून देण्यासाठी अंकांचे तोंडी गाणे म्हणून घ्यावे. जसे की या रे या सारे या, अंकांची गंमत पाहूया, यासारखे जे गाणी आहेत ही म्हणून आपण 1 हवेत गिरवू शकतो किंवा 1 असं हवेत गिरवून विद्यार्थ्यांना या पद्धतीने अक्षरी आणि अंकी विद्यार्थ्यांना ज्ञान देऊ शकतो. पक्षाला पंख 2 हो, पक्षाला पंख 2 हो, पक्ष्यांसारखे उडूया, अंकांची गंमत गाऊया. हे गाणे म्हणत म्हणत हवेत अंक गिरवावेत. आता 1 हा अंक लिहावा यासाठी मी धूळपाटीचा वापर करते. यामध्ये मी एक पाटी घेतली आहे आणि पाटीवर चाळण ठेवून त्यावर रांगोळी टाकते. रांगोळी टाकल्यामुळे बघा, गिरवणे ही संकल्पना मुलांना फार आवडते आणि गिरवल्यामुळे काय होते
तर विद्यार्थ्यांच्या ते चांगले स्मरणात राहते. इथे पाटीवर रांगोळी टाकून घेतली. आता आपण एक हे अक्षरी लेखन कसे करायचे हे बोटाने लिहून दाखवायचे. ए क चा स्ट्रोक, त्यामुळे देखील मराठी भाषेचा चा स्ट्रोक, चा स्ट्रोक सुद्धा विद्यार्थ्यांना खूप चांगल्या पद्धतीने इथे आपण समजावून देऊ शकतो. ए क अशा पद्धतीनं आपण एक अशी संख्यानामे अक्षरी लिहू शकतो. याच पद्धतीने चिकट कामातून देखील आपण विद्यार्थ्यांना अंकांची गोडी लावू शकतो. इथे 6 अंक हा 6 हरभऱ्याच्या डाळीपासून लिहिलेला आहे. यामध्ये हरभरा डाळीचा काय उपयोग किंवा हरभरा डाळ कुठे कुठे वापरली जाते, कोणकोणत्या चांगल्या कामासाठी आपण या डाळीचा वापर करतो, हे प्रश्न सुद्धा आपण विद्यार्थ्यांना विचारू शकतो. त्यानंतर 7 अंकासाठी इथे मसूर डाळीचा वापर केलेला आहे. मसूर डाळ ही रोजच्या जेवणात आपण कुठं वापरतो, तुम्हाला मसूर डाळ कुठे कुठे दिसते, असं आपण विचारून विद्यार्थ्यांचे ज्ञान जागृत करू शकतो. यानंतर इथं 8 हा अंक देखील डाळींपासून चिटकवून तयार केलेला आहे, चिकटकामातून तयार केलेला आहे. यामध्ये 8 या अंकासाठी तूर डाळ वापरलेली आहे. तूर डाळ कुठे पिकते, कोठून येते, हे या पिकांची माहिती आपल्याला देता येते. इथे 9 पीठ तयार होतं. ज्या तृणधान्य म्हणजे पीठ तयार करण्यासाठी तृणधान्य वापरली जातात, तर गव्हापासून पीठ तयार करू शकतो. म्हणजे 9 लिहिण्यासाठी इथं गव्हाचा वापर केलेला आहे. असं आपण अक्षरी त्यांना लिहून दाखवून त्यांच्यावर हे बिंबवू शकतो. जर आपल्याला डाळीच नाही मिळाल्या तर आपण खडे, बिया, मणी, टिकल्या, थर्माकोलचे गोळे वापरून देखील विद्यार्थ्यांचे अक्षरी लेखन पक्के करून घेऊ शकतो. इथे मी 10 हा अंक, 10 अंक या अंकाला टिकल्या चिटकवून तुम्हाला दाखवलेले आहेत. याच पद्धतीने तुम्ही 0 ते 50 पर्यंतचे सर्व अंकांचे अक्षरी व अंकी लेखन चिटकवून चिकट कामातून देखील विद्यार्थ्यांचे दृढीकरण करून घेऊ शकतो. आपले अंकांचे दृढीकरण हे पक्के झाले का नाही हे तपासण्यासाठी आपण स्वाध्यायाचा वापर करूया. मग स्वाध्यायासाठी काय करायचंय, तर एखादे कार्ड घ्यायचं आणि या कार्डवर इथं मी 3 फुलं काढलेली आहेत. फुलं मोजा आणि ते अक्षरात लिहून दाखवा. त्याच पद्धतीने विद्यार्थी फुलं मोजतील आणि त्याच्या पाठीमागं 3 असं शब्दामध्ये लिहितील. शिवाय जोड्या लावा. एका साईडला आपण 4 चांदण्या आणि त्याची जोडी 4 लिहून त्या पद्धतीनं जोड्या सुद्धा लावू शकतो. इथं 4 चांदण्या आहेत आणि शब्दामध्ये 4 असं लिहिलेलं आहे. याच पद्धतीने आपण 1 ते 10 पर्यंतचेच अंक नाही, 0 ते 10 पर्यंतचेच अंक नाही, तर 0 ते 50 पर्यंतच्या अंकांची उजळणी घेऊ शकतो. यामध्ये निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत प्रत्येक शाळांमध्ये ज्या शैक्षणिक साहित्य मिळालेले आहे त्यामधील या कांड्या आहेत. या 10च्या कांड्या आहेत. म्हणजे मी या जर अशा 2 घेतल्या आणि सुट्टे 1, 2, 3, 4 घेतले, तर आता सांगा पाहू किती अंक तयार झाला? तर विद्यार्थी मोजून तुम्हाला 2 दशक म्हणजे 20 आणि 4 सुट्टे म्हणजे 4, 24 असा अंक सांगतील आणि या पद्धतीने विद्यार्थ्यांचे अंकाचे दृढीकरण होईल आणि तो अंक पाटीवर शाब्दिक स्वरूपात लिहून दाखवा, अक्षरी लिहून दाखवा असं म्हटल्यानंतर त्यांचं लेखनही चांगल्या पद्धतीने होईल ते वाटते. आणि याचाच अधिक सराव घेतल्यानंतर विद्यार्थ्यांच्या 0 ते 50 पर्यंतचे अंक खूप चांगल्या पद्धतीने तयार होतील, यात काही शंका नाही. धन्यवाद. नमस्कार शिक्षक मित्रांनो, आज आपण निपुण भारत अभियानांतर्गत गणित विषयातील अध्ययन स्तर क्रमांक 20 0 ते 50 संख्यानामे लिहितो हा स्तर मुलांमध्ये कसा विकसित करायचा हे पाहणार आहोत. आतापर्यंत आपण संख्या वाचन अभ्यासले आहे. आता आपण मुलांना 0 ते 50 संख्यानामे लेखन करण्याबाबत त्यांचा आत्मविश्वास वाढवूया. संख्या लेखन, गणितीय क्रिया, आकलनाची गोडी लागावी यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. शिक्षक मित्र हो, मुलांना
संख्यालेखन शिकवताना विविध शैक्षणिक साहित्याचा वापर करून शिकवले तर त्यांच्या लगेच लक्षात राहते. यासाठी शैक्षणिक साहित्य वापरून सराव घेऊयात. गुड मॉर्निंग मॅडम. आज आपण 0 ते 50 या संख्यांची संख्यानामे कशी लिहायची ती या शैक्षणिक साहित्याच्या आधारे शिकणार आहोत. आपण 0 ते 50 या संख्यांचं संख्यावाचन तर शिकलेच आहे, पण त्याची संख्यानामे कशी करायची ते आता आपण शिकूया. चला तर मग मी तुम्हाला या साहित्याच्या आधारे एक कृती करून दाखवते. ती लक्षपूर्वक तुम्ही ऐका. इथे पहा 1.3 एकक. 1.3 एकक म्हणजे किती झाले रे? 13. तर 13 ही संख्या या आपण धुळपाटीवरती त्याचं संख्यानाम लिहूया. बघा बरं 13 या संख्येचा संख्यानाम मी इथं या पाटीवरती लिहिलेलं आहे. तर अशी कृती तुम्ही करून दाखवाल का मला? हो मॅडम. बर अक्षरा दाखवतेस तू करून? हो मॅडम. ये बरं. तीन दशक 5 एकक 35. छान, व्हेरी गुड अक्षरा. अक्षरानं 35 या संख्येचं संख्यानाम या धुळपाटीवर आपल्याला लिहून दाखवलेलं आहे. त्यानंतर कोण दाखवते बरं अजून? मी मॅडम. ए बरं स्वराई, तू एक संख्या तयार कर आणि त्याचं संख्यानाम लिहून दाखव. दोन दशक 0 एकक 20. लिही मग संख्यानाम. छान, व्हेरी गुड. तुम्ही या साहित्याच्या आधारे संख्यानाम कशी लिहायची ते आता शिकला. अजून आपण जास्त सराव केला तर आपल्याला संख्यानाम सुद्धा हसत खेळत आनंददायी अशा रीतीमध्ये लिहिता येते. अशा रीतीने शैक्षणिक साहित्याच्या मदतीने नाविन्यपूर्ण आनंददायी मनोरंजक पद्धतीने आपण मुलांना 0 ते 50 संख्यानामे लेखनाचा सराव घेऊ शकतो. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवून त्यांचे संख्यालेखन कौशल्य विकसित करूयात. चला तर मग आपण निपुण भारत अभियानांतर्गत एक पाऊल प्रगतीपथावर टाकूया आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीला हातभार लावूयात. धन्यवाद. नमस्कार शिक्षक मित्र हो. आज आपण निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत गणित विषयातील अध्ययन स्तर 20 यामध्ये विद्यार्थी 0 ते 50 संख्यानामे अक्षरी लिहितो व वाचतो या घटकाअंतर्गत विद्यार्थी 31 ते 35 ही संख्यानामे अचूकपणे व सहजपणे कशी लिहितो व वाचतो हा उपघटक पाहणार आहोत. तर आज आपण ज्ञानरचनावादी अध्यापन पद्धतीचा वापर करून आपल्याला विद्यार्थ्यांना सहजपणे 31 ते 35 ही संख्यानामे कशी वाचता व लिहिता येतील हे पाहूया. चला तर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण 0 ते 30 या संख्या कशा वाचायच्या व लिहायच्या हे आपण शिकलो आहोत. म्हणजे उदाहरणार्थ एकही संख्या आपण कशी लिहितो व वाचतो? 1 एकक. याचप्रमाणे 11 म्हणजेच 1 दशक आणि 1 एकक 11. याच पद्धतीने 21 म्हणजे 2 दशक आणि 1 एकक म्हणजेच 21. सुरुवातीला आपण थोडी उजळणी करूया. उदाहरणार्थ चित्रामध्ये तुम्हाला 10 म्हणजेच 10 चॉकलेटचा संग्रह तुम्हाला दिसत आहे. याचे वाचन आपण कसे करतो? तर 1 दशक असं आपण ह्याचं वाचन करतो. तर याच प्रमाणे पुढील चित्रामध्ये
अशा 3 चॉकलेटचे गट्टे तुम्हाला दिसतात. तर आपल्याला हे कसे वाचता येईल? पहिल्यांदा आपण प्रत्येक गट्ट्याखाली त्याचं लेखन व वाचन कसे करतात ते पाहूया. तर 1 दशक अधिक 1 दशक अधिक 1 दशक म्हणजेच एकूण 3 दशक, ज्याला आपण काय म्हणतो? आणि 30 असे लिहितो आणि 30 असे वाचतो. या 3 दशकांमध्ये म्हणजेच 30 चॉकलेट, यामध्ये आणखी एक चॉकलेट जर मी मिळवले तर याचे वाचन आपल्याला कसे करता येईल? यामध्ये संख्यानाम लिहिण्याच्या पद्धतीनुसार एक चॉकलेट म्हणजे एकक आपण पहिल्यांदा लिहिले पाहिजे, म्हणजेच एक एकक. यानंतर 3 दशक म्हणजे 30. हे अंक संख्या स्वरूपात आपण कसे लिहितो? तर एकक अधिक 30 म्हणजेच 31, म्हणजे एक एकक अधिक 30 म्हणजे 31 असे लिहितात. आणि याचे वाचन आपण 3 दशक 1 एकक म्हणजेच 31 असे करतो. त्याप्रमाणे आपण 3 एकक 30 म्हणजे 33 असे लिहिले पाहिजे. आणि याचे वाचन दशक 3 3 एकक म्हणजेच 3 एकक आणि 30 म्हणजेच 33 असे वाचले पाहिजे. 4 एकक म्हणजेच 4 एकक अधिक 30 म्हणजे 34 असे लिहिले पाहिजे. आणि याचे वाचन 3 दशक आणि 4 एकक म्हणजेच 34 असे वाचावे. 5 एकक अधिक 30 म्हणजे 35 असे लिहावे. आणि याचे वाचन 3 दशक 5 एकक म्हणजेच 35 असे वाचावे. चला तर मग आता आपण एका खेळाच्या मदतीने 31 ते 35 या संख्यांचे वाचन विद्यार्थ्यांना कसे करता येईल ते पाहूया. चला तर या खेळामध्ये तुम्हाला वरच्या बाजूला 2 टोपल्या दिसत आहेत, ज्यामध्ये संख्या आणि संख्यानामे लिहिण्याच्या पद्धती अशा 2 टोपल्या दिसतात. आणि खालच्या बाजूला ज्या बाहुल्या दिसतात त्या बाहुल्यांच्या हातामध्ये संख्या आणि संख्यानामे आहेत. तर खाली दिलेल्या या संख्या आणि संख्यानामे आपण योग्य त्या टोपल्यामध्ये घालण्याचा प्रयत्न करूया. चला तर. बरोबर. तर तुम्हाला संख्या एका बाजूला दिसत आहेत आणि संख्यानामे लिहिण्याच्या पद्धती एका बाजूला दिसतात. म्हणजेच 31 ते 35 या संख्या आपण 31, 32, 33, 34, 35 अशा पद्धतीने वाचतो व लिहितो. धन्यवाद.